लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून भाई जगताप यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे गेलेला आहे आणि उद्धव ठाकरे गटातील शिवसेना नेते माजी आमदार विनोद घोसाळकर त्यांची सून तेजस्विनी घोसाळकर यांना देखील काँग्रेसकडून ऑफर देण्यात आली होती, मात्र त्यांनी नकार दिल्यामुळे भाई जगताप यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू असल्याची किंवा चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळते। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून भाई जगताप यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे, कारण उत्तर मुंबई मतदारसंघ हा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे गेलाय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसेना नेते माजी आमदार विनोद घोसाळकर आणि त्यांची सून तेजस्वी घोसाळकर यांना देखील काँग्रेसकडून ऑफर देण्यात आलेली होती, मात्र त्यांनी नकार दिल्यामुळे भाई जगताप यांच्या नावाची सध्या चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळते उत्तर मुंबई या लोकसभा मतदारसंघातून। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत। तुषार, उत्तर मुंबईत महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार या संदर्भात अजूनही काही स्पष्टता दिसत नाहीये। नावांची अजूनही चाचपणी सुरू आहे, कोणकोणती नावं समोर येत आहेत? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांपैकी उत्तर मुंबई हा मतदारसंघ हा सर्वात चर्चित असा मतदारसंघ आहे, कारण की या मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार हे केंद्रीय विद्यमान मंत्री पियुष गोयल आहेत। त्यामुळे भाजपा गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघामध्ये कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय। किंबहुना या मतदारसंघामध्ये या ठिकाणी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या आठवड्यात सभा देखील घेतल्याचं पाहायला मिळतंय। मात्र भाजपा एकीकडे प्रचारामध्ये सभांमध्ये उमेदवार जाहीर करण्यामध्ये एक पाऊल पुढे टाकत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये अजून उमेदवार मिळत नाहीये। सुरुवातीला ही जागा शिवसेनेकडे होती, आता ही जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीच्या काँग्रेसला जाणार आहे। काँग्रेस या पक्षामधून मुंबईचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे। सध्या भाई जगताप या ठिकाणी विधान परिषदेवरती विद्यमान आमदार देखील आहेत, त्यामुळे आता भाई जगताप यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर नेमका भाई जगताप याला नेमका कसा प्रतिसाद देतात किंवा काँग्रेसकडून आणखी दुसरं नाव काय येतंय का ते पाहावं लागणार आहे। मात्र काँग्रेस बिलकुल तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर या होत्या एकंदरीत सविस्तर घडामोडी आपण महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये पाहिल्या आणि यानंतरच्या बुलेटिन मध्ये सुद्धा अशाच काही बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत। मात्र त्याआधी एक नजर टाकूयात टॉप 18 न्यूजवर।